हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता कोकणी मसाला नेहमी तुम्हाला मी म्हणते, कोकणी मसाला घाला, काही नसेल तर कोकणी मसाला घाला, जो आपला अगदी 15 दिवस छान टिकतो. तो कसा बनवायचा तो मग तुम्हाला आधी दाखवते. हे आहे खोबरं, जे आत्ता मी तुम्हाला एक कांदा घेतला, मोठा कांदा घेतला आहे, छोटे असेल तर 2 घ्या. हा मोठा कांदा कापून घेतला आहे. खोबरं आहे, मी तुम्हाला मग अशी वाटी दाखवली, त्यातलं जवळजवळ मी अर्ध घेतलं आहे. आणि हे सगळं काळी मिरी, दालचीन, चक्रफूल, धणे, खसखस, जिरं, तुम्हाला जे काही गरम मसाले तुम्ही तुमच्या ह्याच्यात घेता ते घ्या. आणि अगदी प्युअर म्हणजे घरातला बनवलेला जर गरम मसाला असेल तर काहीही गरज नाही हे सगळं घ्यायचं. आणि लसूण, आलं हे घ्या. आलं लसूणही तयार असेल तर तेही नाही घेतलं तरी चालेल. मग राहिलं काय, नुसतं कांदा आणि खोबरं घ्यायचं, भाजायचं. खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं, त्यामुळे त्याच्यात तेल टाकायची काही गरज नाही. जितकं तेल कमी खाता येईल तेवढं खा. हल्ली कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढलं आहे, खूप आजारी आहेत, तब्येती वाढत आहेत, त्यामुळे तेलाचं प्रमाण कमीच करा. आता हे खोबरं छान भाजलं. खोबरं अति मोठ्या गॅसवर पटकन करपवायचं नाही, ते अगदी जरा त्रास होतो. हलवत हलवत पण असा हलका ब्राऊन कलर आणायचा. आता आपण कांदा भाजायला थोडंसं तेल घ्यायचं, 2 चमचे अगदी टेबलस्पून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला कांदा घालायचा. कांदा घ्यायचा आणि तो पण अगदी त्याच पद्धतीने न गॅस वाढवता अगदी हलक्या बदामी रंगावरती तोही भाजायचा. पटकन असं गॅस वाढवला, पटकन तो काळा झाला, अर्धा करपलाय, अर्धा असं नका करू. ह्या सगळ्यामध्ये चव असते, असं आहे. आता हा आपला कांदा भाजतोय. इकडे आपला कसा ब्राऊन झालाय बघा. आपलं खोबरं छान झालंय, अगदी मस्त असं छान भाजलं की अगदी ते पटकन करपलं, कच्चंच राहिलं तर मग त्याला काय मजा नाही. आता छान आपला कांदाही अजून ब्राऊन व्हायला हवाय. थोडा छान हलका ब्राऊन झाला की हा कांदा खोबरा आपला तयार झाला. त्यातच आपण गरम मसाला भाजायला घ्यायचा, त्यातच आपण आलं लसूण भाजून घ्यायचं, कारण आपल्याला ते ठेवायचं असतं, त्यामुळे ते घ्यायचं भाजायला. जितकं भाजलं जाईल तेवढं ते जास्त टिकेल. तर अर्धवट आपला कांदा ब्राऊन होत आला की मस्त त्याला आलं लसूण घालून थोडं आणखी भाजायचं. छान बघा, हळूहळू आपला परतला जातोय. नंतर राहिला गरम मसाला आपला, तोही टाकायचा. खडे गरम मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची, वेलची असते ती नाही घातली आहे, ती तुम्हाला हवी तर घाला तुम्ही. आणि छान आता आपला मसाला हाही भाजून झालाय. असं सगळं हलकं हलकं भाजलं ना की टिकतंही फार आहे बघा. आपला कच्चा ब्राऊन झालाय मसाला बघा तुम्ही जवळून. आणि हा मसाला असा चरचरीत होतो. त्यांना नसेल कोणाला आवडत ना तर ह्याच्यात 2-3 काजू घालायचे, जरा त्याला असा स्मूथपणा येतो. तुम्हाला आवडलं तर, नाही आवडलं तर नका घालू. ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत, कोथिंबीर नाही मागची काड्या असतात, त्याही मी शेवटी कढईत टाकून ठेवलेल्या, त्याही चांगल्या गरम झाल्या.
कोथिंबीर नका घालू, जर तुम्हाला ठेवायचं असेल तर कोथिंबीर नका घालू. हाही मी अगदी थोडाच केला आहे, काही जास्त वेळ ठेवणार नाही आहे, पण तुम्हाला दाखवते की असा मसाला कसा करून ठेवायचा. नेहमी म्हणते थोडा कोकणी मसाला घ्या, कोकणी मसाला घ्या. आता बारीक करायला अगदी मी पेल्यातलं, अर्ध्या पेल्यातलं पाव पेला असं पाणी वापरणार आहे. शक्यतो झालाच तुमचा मसाला न पाणी वापरता तर बघा, न पाणी वापरता जर करायचं असेल तर आधी खोबरं बारीक करून घ्यायचं, नंतर कांदा घालायचा, तो बारीक करून घ्यायचा, आणि मग दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचे मीठ घालून. असं मी आता हे थोडं थोडं अगदी घोट पाणी 2-3 वेळा टाकलं, घोट अगदी, आणि लास्टला मीठ घातलं आणि एकदा फिरवून घ्यायचं की आपला मसाला तयार. हा बघा, हा आपला कोकणी मसाला तयार. कुठल्याही डब्यात भांड्यात काढून ठेवा. हवा बंद करून फ्रीझरमध्ये ठेवलात तरी चालेल, पण फ्रीझरमध्ये ठेवलात तर तुम्हाला रोज वापरायला त्याला खूप म्हणजे त्याला हे करायला त्रास होणार आहे तुम्हाला, तो घट्ट होणार आहे. मग तुम्ही काय करायचं, खालीच ठेवायचं, काहीही होत नाही. आणि मग ह्या अशा बघा, मी मागे तुम्हाला दुधीची भाजी दाखवली, मग असं दुधीच्या भाजीला घालायचा थोडासा, असा घातला, थोडं तिखट मीठ घातलं, सगळं हळद, गरम मसाला, की झाली दुधीची भाजी. 2 चमचे 3 चमचे असा हा मसाला घालायचा की आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पण मिळते. आता ही आहे चण्याची भाजी, लाल चणे आपले अख्खे. बघा काय टॅमॅटो कांदा छान परतला, बटाटा वगैरे तेलामध्ये, आणि असा 2 चमचे आपला कोकणी मसाला घातला. बघा मस्त झालं ना. 2 भाज्या झाल्या, एक चण्याची झाली, दुधीची झाली. हे असं आता करूया भेंडी मसाला. भेंडी मसालाही आपल्याला उपयोगी होईल. अशा बऱ्याचशा भाज्या एका कोकणी मसाल्यामध्ये होतात. कोकणात आमच्या फक्त हाच मसाला जास्तीत जास्त. नंतर आता हे काय नवीन नवीन पद्धत आहे, इकडची तिकडची आपले शिकून करतोय, पण हा आपला खरा मसाला. सगळं अगदी चिकन घ्या, मटण घ्या, सगळं त्याच्यातच होतं. असं सगळं हा मसाला घ्यायचा, यात सगळं घ्यायचं आणि हा भेंडी मसाला म्हणून करायचा. याच्या पण तुम्हाला लिंक हव्या तर मी देते, त्या बघा तुम्ही, याचे व्हिडिओ बघा. सगळे भेंडी मसाला, दुधी डाळ सगळं मी टाकले, व्हिडिओ बघा पूर्ण. आपला 2 चमचे कोकणी मसाला घेतला आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे घालून आपण भेंडी मसाला छान बनवला. दुधीची भाजी तुम्हाला सगळ्यात तुम्ही लिंक बघाल तेव्हा कळेल. जर बघितल्या असाल तर तुम्हाला समजेल की कोकणी मसाला कोणता. तेव्हा मी म्हणायची 2 चमचे कोकणी मसाला घ्या. तर आज मी तुम्हाला तो मसाला दाखवला, आणि हे सगळे आपण ज्या व्हिडिओ केल्या बघितल्या तुम्ही भाज्यांच्या, त्या असं करून ठेवला. घाई सकाळची डब्याची असते, अशी आपली तयारी असली, आणि प्रॉपर छान पाणी जास्त न घेता अगदी मी सांगितलं तसं छान भाजून वगैरे केलात ना, तो मसाला छान टिकतो, काहीही त्याला होत नाही. पण टिकतो म्हणून अगदी महिन्याचा तुम्ही करून ठेवू नका. आपल्याला फ्रीजमधलं जास्त खायचं नाही आहे. हे बघा, हा मी चिकनला पण कोकणी मसाला लावला आहे. थोडीशी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. असा आपण कुठल्याही भाजीला, चिकनला, मटनला लावू शकतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.